महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असणारा करिअर कट्टा हा उपक्रम. या उपक्रमाअंतर्गत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरांवरील प्रशासकीय संधींची ओळख महाराष्ट्रातील तरुणांना व्हावी, यासाठी म्हणून आयोजित 52 आठवड्यांची अखंड संवाद शृंखला आहे. आदरणीय डॉक्टर तुषाबा शिंदे सर यांना मी विनंती करतो की उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शित करावं. डॉक्टर तुषाबा शिंदे सर. थँक्यू रामेश्वर आणि सगळ्यांना गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. आज आपण विषय जो घेणार आहोत सर्वांचा आवडीचा आहे. बऱ्याच जणांनी ह्या विषयावर मला रिक्वेस्ट केली होती की ह्या विषयावर बोलावं. तो विषय आपण घेऊन आलोय आणि ह्या विषयाच्या सोबत पुढे जाताना आज मी जसं तुम्हाला सांगत आलोय की एखादा एक छोटस एक मोटिवेशन पर ज्या गोष्टी मला वाटतं विद्यार्थ्यांना मोटिवेशनची खूप गरज असते. काही गोष्टी कुठेतरी राहतात, काही गोष्टी नकळत बाजूला राहतात. त्यासाठी एक छोटस म्हणून तर मला आज एक सगळ्यांना एक सांगावं असं वाटतं की काही 5 गोष्टी मी आज तुम्हाला इथे एक्सप्लेन करणार आहे, ज्या गोष्टी सर्वांना गरजेच्या आहेत की काय असायला पाहिजे आपल्या टार्गेटच्या संदर्भात पुढे जात असताना. तर मित्रांनो, 5 गोष्टीपैकी पहिली गोष्ट तुम्हाला सर्वात एक गोष्ट सांगतो की तुमचं गोल फिक्स पाहिजे. दॅट इज अ वून. तुम्हाला असं नाही आज वाटलं की तुम्हाला एक गोष्ट करावी किंवा उद्या दुसरं वाटलं नाही. तुमच्या सर्वांकडे तुमचं गोल एकच हवंय मित्रांनो. बऱ्याच जणांना असं वाटतं की आपण आज मला परीक्षा द्यावीशी वाटते, उद्या ती परीक्षा द्यावीशी वाटते किंवा उद्या ते द्यावंसं वाटतं किंवा उद्या तुम्हाला बिझनेसमॅन बनावंसं वाटतं. तर मित्रांनो, तुमच्याकडे जे काही आहे त्या गोलवरती तुम्ही फिक्स राहा, टार्गेट फिक्स करा. होऊ शकतं तुम्हाला वेळ लागत असेल. यू टेक अ 6 मंथ, यू टेक अ 1 इयर. फॉर एक्झाम्पल तुम्ही फर्स्ट इयरला आहात, सेकंड इयरला आहे, तुमच्याकडे वेळ आहे. यू कॅन टेक अ टाइम, यू कॅन टेक अ लिबर्टी टू टेक अ कॉल अँड डिसाइड इट. पण गोल तुमच्या जीवनाचं एकच पाहिजे मित्रांनो. ओके, आय होप तुम्हाला ह्या गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न करतोय की दॅट शुड बी नो माइंड. सेकंड गोष्ट आहे, तुमच्याकडे जे गोल आहे तुमच्या माइंडमध्ये 24 तास तुमच्या सोबतीला हवं. आज तुम्ही गोल आहे तर तुम्ही 10 दिवसानं तुम्हाला तुमचं गोल आठवत असेल, त्याच्यानंतर महिन्याभराने आठवत असेल. नो, तुमचं ते गोल जे आहे दॅट शुड बी क्लिअर असायला पाहिजे तुमच्या माइंडमध्ये. तुमच्या ज्या गोलला तुम्ही ऍक्शन मोडमध्ये असाल, तुम्ही वर्ष 2 वर्षाचं गोल असेल, 4 वर्षाचं गोल आहे, तर यू शुड ब्रेकअप इन द 24 आवर. तुम्हाला जे मोठी गोष्ट वाटत असेल की हा आपल्याला इथं करायचंय, तर त्याला मोठं नाही, त्याला छोट्या छोट्या भागामध्ये ब्रेकअप इन द 24 आवर. दॅट इज अ काइंड ऑफ वन ऑफ द थिंग वी शुड गो अहेड. ब्रेक करा. तुम्हाला आता युपीएससी करायची, पण तुम्ही किंवा तुम्हाला एखादं काही गोष्ट करायची, त्याला छोट्या दिवसामध्ये करा. आज मी हे करणार, उद्या मी दुसरं करणार, परवा मी तिसरं करणार. त्याला ब्रेक करा. दॅट इज मोर इम्पॉर्टंट. मित्रांनो, चौथी गोष्ट सर्वात महत्वाची आहे तुम्हा सर्वांना. तुम्ही जे करताय ते कागदावरती लिहा. यू मस्ट राईट ऑन द पेपर आणि त्याला रोज बघा की मी काय करतो. मित्रांनो, एक हार्वर्डची स्टडी झाली होती. त्यामध्ये एमबीएच्या क्लासमध्ये त्यांनी बघितलं, त्यांनी स्टडी केली. मित्रांनो, 3% मुलांचं रिटर्न मध्ये गोल होतं. बाकीच्या 13% मुलांचं गोल होतं पण क्लिअर गोल नव्हतं. आणि बाकीच्या जेवढे काही आहेत 84% लोकांचं गोलच नव्हतं. त्याच्यानंतर काही वर्षांनी स्टडी केली दॅट 3% पीपल हॅव्हिंग द 10 टाइम हायर सॅलरी. हा एक फरक आहे. तुम्ही एक मोठी डायरी करा, छोटी डायरी करा, पण हॅव अ युअर गोल रिटन ऑन द पेपर. आणि सर्वात शेवटचं महत्वाचं, तुम्ही जे काही गोल असेल, तुमचं टार्गेट असेल, दॅट शुड बी कीप इन युअर माइंड 24. तुम्हाला दिवसातून 10 वेळेस तरी त्याचा विचार आला पाहिजे. येस, तुम्हाला बनायचं असेल IAS, येस मला IAS बनायचं. तुम्हाला बनायचं असेल काही दुसरा अधिकारी, ते तुमच्या डोक्यामध्ये ते आलं पाहिजे. मित्रांनो, दिस आर द स्मॉल थिंग विच आय वॉन्टेड टू शेअर. ह्या गोष्टी तुम्ही ठेवत चला डोक्यात. तर मित्रांनो, आज आपण सुरुवात करणार आहोत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अलाइड बँकिंग सर्व्हिस. तो विल स्टार्ट विथ आवर शेअरिंग अवर पीपीटी हिअर. मला खूप आनंद आहे, बऱ्याच जणांनी ह्या विषयावरती स्वतः मेल करून विचारलं की सर ह्या विषयावर आम्हाला हे करा. खूप छान ऑपॉर्च्युनिटी बँकिंग क्षेत्रामध्ये आहे. काही गोष्टी तुमच्यामुळे सुद्धा मी बघितल्या, पुन्हा बऱ्याच यांच्यासोबत डिस्कस केलं. काही गोष्टी आहेत मी स्वतः यांच्या RBI चे एक्झाम पेपर बघितले.
आणि बँकिंगच्या पीओचे मी दोन्ही ऑब्झर्वेशन केलं. तर ह्या गोष्टी बऱ्याच तुमच्यामुळे मला सुद्धा ह्या गोष्टी जाणवल्या आणि आय हॅव डिस्कस विथ द व्हेरी पीपल हु हॅव बीन वर्किंग इन द आरबीआय. मित्रांनो, आपण पुढे जात असताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि पीओ जी आहे प्रोबेशनरी ऑफिसर, तर दोन्ही गोष्टीमध्ये एक गोष्टी तुम्हाला सांगतो मित्रांनो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ची जी परीक्षा आहे, इट इज अ व्हेरी हायली डिफिकल्ट. आणि पीओचं जे एक्झामिनेशन स्टँडर्ड आहे टफनेस, दॅट इज द कमी याच्याच आहे. पण तेवढाच एक मुद्दा असा आहे, तेव्हा जेव्हा तुम्ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया एक टॉपमोस्ट पोझिशन, तुम्ही भारताचं मॉनिटरी पॉलिसी जी कंट्रोल करता, त्या ठिकाणी तुम्ही ऍज अन ग्रुप बी ऑफिसर जाताय, नंतर ते क्लास 1 होतात, हायर लेवलला जातात. तर दॅट इज अ काइंड ऑफ टफनेस जो आहे तो तिथे असणारच. आणि तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो, ज्या काही पर्क्स आहेत, ज्या फॅसिलिटी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या, दे आर द रिअली सुप्रीम कम्पेअर टू अदर. काही तुमचे प्रश्न असतील, यू कॅन आस्क आफ्टरवर्ड. मी त्याच्यावर जास्ती बोलत नाहीये, पण इफ यू गेट अ क्वेश्चन, इफ यू हॅव एनी डाऊट, यू कॅन आस्क इन द चॅटबॉट. मित्रांनो, आपण आतापर्यंत यूपीएससीची एक्झाम, एमपीएससीची एक्झाम, रेल्वे एक्झाम, यू हॅव सीन द डिफेन्स एक्झाम, यू हॅव सीन द अदर एक्झाम, स्कॉलरशिप, इंटरनॅशनल जॉब, जी डिमांड रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची आहे आणि बँकिंग, दिस इज अ रिअली डिफरंट. मी तर म्हणेन युपीएससी पेक्षाही टफ ह्या एक्झामचा पॅटर्न आहे. याची डिमांड खूप वेगळी आहे. जे आपण सिव्हिल सर्व्हिसमध्ये जे डिमांड बघतो, दॅट इज मोर फोकस ऑन द हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, ऑप्शनल पेपर याच्यावर आहे. ह्या ठिकाणी तुमचं जे फोकस आहे, दॅट इज ऑन द मॅथमॅटिकल रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह, इंग्लिश, आणि सर्वात महत्वाचं ग्रास्पिंग. तुमची जी स्पीड आहे, इट दिस एक्झाम डिमांड द स्पीड. आणि त्याच्यासाठी तुमची जी स्ट्रेंथ आहे, इट इज ऑन व्हेरी हाय लेवल. ओके मित्रांनो, तर दिस इज अ काइंड. आणि याच्यामध्ये आज जे आपण बघणार आहोत, आज ज्या आपण ह्या सेशनमध्ये ज्या काही एक्झाम बघणार आहोत, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, आयबीपीएस पीओ, एसबीआय पीओ, याच्यामध्ये काय काय एक्झाम होतं ते आपण पुढे बघूया मित्रांनो. ओके मित्रांनो, इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल ही जी आहे, इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन, ही एक संस्था आहे. आयबीपीएस, आयबीपीएस ही एक्झाम कंडक्ट करतं प्रोबेशनरी ऑफिसर, क्लार्क, सेक्शन ऑफिसर, आरआरबी पोझिशन. आरआरबी म्हणजे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड नाही, रिजनल रुरल बँक्स आहेत मित्रांनो. बऱ्यापैकी तुमचं कन्फ्युजन आहे. आरआरबी आपण बऱ्यापैकी जे बघतो रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, त्या टाईपचे हे आहे. तर दिस इज नॉट लाईक दॅट. दिस इज द रिजनल रुरल बँक्स. ओके, दिस कंडक्ट द मिनी मल्टिपल पीएसयू बँक्स, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग बँक लाईक युनियन बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, नंतर तुमचे कॉर्पोरेशन बँक जे अगोदर होते, अगोदर जेवढ्या काही बँकिंग तुमच्या सेक्टरच्या जेवढ्या काही बँक्स आहेत, 12 नॅशनलाइज बँक, त्याच्यासाठी ह्या एक्झाम कंडक्ट करतात. आणि एव्हरी इयर दे सिलेक्ट 50,000 प्लस कॅन्डिडेट दे सिलेक्ट. आणि अराउंड लॅक्स, अराउंड 30 to 40 लॅक्स, मी तर म्हणेल 50 लॅक्स प्लस कॅन्डिडेट ह्या एक्झामसाठी अपियर होत आहेत. एसबीआय ह्यामध्ये स्वतःची एक्झाम कंडक्ट करते. दे एक्झाम कंडक्ट फॉर द प्रोबेशनरी ऑफिसर, क्लार्क, फॉर देअर ओन एसबीआय एक्झाम. दिस इज एसबीआय मध्ये विशेषतः दिस इज द लार्जेस्ट बँक, दिस इज द लार्जेस्ट पीएसयू ऑफ इंडिया. मी तर तुम्हाला सांगेल की एसबीआय आणि बाकीच्या ह्या जर केल्या तर जगामधले वन ऑफ द टॉप मोस्ट बँकिंग मध्ये एसबीआय आहे आणि ते जाऊ शकतं याच्यामध्ये. द लेवल ऑफ appearance, level of difficulty in this examination is high मित्रांनो. कमिंग टू द पॉइंट, रिजनल रुरल बँक, जसं आता मी बोललो तुम्हाला, दिस इज ऑल्सो एक्झाम कंडक्ट बाय द आयबीपीएस फॉर द ऑफिसर, ऑफिस असिस्टंट इन दिस. and these employees who have got selected in this one, they have been posted in the semi urban areas. ह्या एक्झाम मध्ये जी लेवल ऑफ डिफिकल्टी असते, इट इज लेसर डिफिकल्ट दॅन द पीओ ऑफ द अदर एक्झाम्स. याच्यामध्ये जी आपल्या भारतामध्ये जेवढ्या आरआरबी आहेत, अराउंड 56 आरआरबी रिजनल रुरल बँक्स आहेत, त्यासाठी ह्या एक्झाम कंडक्ट करतात मित्रांनो. आरबीआय ग्रेड बी ही जी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची जी परीक्षा आहे, त्या बाबतीत आपण आज बोलणार आहोत.
आज आपण मी याच्यामध्ये 2 सेक्शन केलेले आहेत, आरबीआय एक्झाम आणि दुसरी आहे पीओ एक्झाम. तर आजच्या याच्यामध्ये मी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियावर फोकस करणार आहे आणि नेक्स्ट सेशन मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर एक्झाम कंडक्ट करणार आहे आणि त्याच्यानंतर आपण इंटरव्ह्यूवरती फोकस करणार आहोत, असा आपला प्लॅन आहे. मॅक्झिमम याच्यामध्ये डाऊट जे येतील त्याच्यावरती टार्गेट असं राहणार आहे की जे प्रश्न आहेत त्याचं कंबाईनली तुम्ही प्रिपरेशन करू शकता का, त्याच्यामध्ये सिव्हिल सर्व्हिसेस प्लस बँकिंग कंबाईन करू शकतो का किंवा ऑदर करू शकतो का, याच्यावरती आपलं डिस्कशन होईल. त्याच्यामध्ये काय पॉइंट आपण लक्षात घ्यायला पाहिजे त्याच्यावरती सुद्धा आपण फोकस करणार आहोत. मित्रांनो, मी जसं तुम्हाला बोललो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ज्या एक्झाम मध्ये सिलेक्शन आहे, दिस इज अ रिअली वन ऑफ द प्रेस्टिजियस एक्झाम. वन्स यू गेट सिलेक्टेड, you get a lot of perks, facility, job security, and standard of working is very, very high. You are directly going in the policy making of the monetary policy of the financial institution of the India. And moreover, you get a group B, group 1, and if you've gotten standard, you can be promoted in the deputy governor of Reserve Bank of India. तर एवढं हे मोठं स्टँडर्ड आहे. इट इज युअर कमिटमेंट, हार्ड वर्क, युअर नॉलेज, युअर इंटेलिजन्स मेक्स अ लॉट ऑफ डिफरन्स गेट इन प्रमोशन ॲट अ हायर लेवल. मित्रांनो, आता कमिंग आहे बऱ्याच वेळा इव्हन खरी गोष्ट सांगायची म्हणजे जेव्हा आम्ही प्रिपरेशन करत होतो आम्हाला आरबीआय बाबतीत माहिती नव्हतं की आम्ही जास्त हे नाही, पण आरबीआय बाबतीत जे मुलांना जे काही आहे माहिती, जी बँकिंगची तयारी करतात त्यांना याच्यावरती जास्त नॉलेज असतं बाकीच्या याच्या. तर आरबीआय मध्ये जे आपल्याला एक्झाम प्रिपरेशन आहे 3 लेवलला असतं, प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू. त्याच्यामध्ये जे डायरेक्ट रिक्रुटमेंट होतं, इट इज लाईक अ व्हेरी हाय लेवल, हाय डिफिकल्टी लेवल आहे. करिअर प्रोग्रेशन इज व्हेरी हाय मित्रांनो. तर आपण आता पुढे वळूया. मित्रांनो, जी ह्या बाबतीत मी सांगायचं हे आहे, आरबीआयची जी एक्झाम आहे, दे कंडक्ट बाय देमसेल्फ इन द आरबीआय. दिस इज द कंडक्ट इन 3 लेवल, जनरल एक्झामिनेशन, डिपार्टमेंटल जी आरबीआय आहे, इकॉनॉमिक आणि स्टॅटिक्स, ह्या 3 वेगवेगळ्या प्रोग्रेशन आणि त्याचे पेपर जे आहेत 3 याच्यामध्ये येतात, जनरल, इकॉनॉमिक्स आणि स्टॅटिक्स. कारण एक लक्षात घ्या मित्रांनो, जनरल याच्यामध्ये तुम्ही जे काही अदर दॅन तुमचं फायनान्शियल मॅनेजमेंट, अदर इकॉनॉमिकल हे जे आहे जनरलाइज सर्व्हिसेस, त्याच्यामध्ये तुमची अपॉइंटमेंट होते. इकॉनॉमिक आणि इकॉनॉमिक्स याच्यामध्ये तुम्ही बघत असाल, तुम्हाला माहिती असेल की नाही, इकॉनॉमिक्स मध्ये देर इज अ ह्यूज इन डेप्थ नॉलेज इज रिक्वायर्ड. इकॉनॉमिक्स मध्ये फॉर एक्झाम्पल इकॉनॉमेट्रिक्स. इकॉनॉमेट्रिक्स म्हणजे तुम्हाला फॉर्म्युलाचा युटिलायझेशन करून तुम्हाला थेरी प्रूव्ह कराव्या लागतात, किंवा तुम्हाला जे काही डाटा तुमच्याकडे येतोय की भारताची जीडीपी कशी ग्रोथ होते, किती % ग्रोथ होते, कुठे कमी आहे, मंथ वाईज, क्वार्टर वाईज, मग त्याचं जे इकॉनॉमेट्रिक्स मध्ये आहे त्या ह्याच्यापासून डाटा निघाला जातो. नंतर सेकंड याच्यामध्ये मायक्रो इकॉनॉमिक पॉलिसी काय, छोट्या छोट्या तुम्ही आपण म्हणतो ना की कंझ्युमर प्राइस इंडेक्स सीपीआय, किंवा कंझ्युमर प्राइस इंडेक्स आहे, सिटीजन इंडेक्स आहे, ह्याला मायक्रो इकॉनॉमिक जातं. मॅक्रो MICRO मायक्रो, MACRO मॅक्रो. मॅक्रो मध्ये की आपण जे बजेटिंग बघतो त्याच्यामध्ये ओव्हरऑल पॉलिसी बनवणं, त्याच्यामध्ये ओव्हरऑल ग्रोथ होणं, त्याला मॅक्रो. त्याच्यामध्ये जे फॅक्टर इम्पॅक्ट करतात दॅट कम्स अंडर द मॅक्रो. तर दीज आर द काइंड ऑफ इकॉनॉमिक ब्रँच आहे. थर्ड आहे स्टॅटिक्स. स्टॅटिक्स मध्ये जो डाटा येतो त्याला अप्लाय करणं, त्याच्यानुसार त्याचं ग्रोथ काढणं, त्याचे जे डाटा ओपन करणं. तुम्ही जे बघता ना इकॉनॉमिक सर्व्हे मध्ये, जे तुम्ही डाटा, बार डायग्राम, पाय डायग्राम, हे जे आपण करतो दॅट इज ऑल स्टॅटिक्स. तर दिस इज द ऑल स्पेशलाइज ब्रांचेस. त्याच्यामुळे जे ऑफिसर इन ग्रुप बी आहेत, तर दीज आर 3 ऑल ब्रांचेस गोज इन दॅट वन. ओके मित्रांनो, नाऊ कमिंग टू द पॉइंट. एक्झामच्या स्टेजेसमध्ये मित्रांनो, फेज 1, फेज 2 आणि इंटरव्ह्यू. फेज 1 इट इज अ ऑल काइंड ऑफ जे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहे, त्याच्यामध्ये 4 एरिया येतात. आपण त्याच्यावर पूर्ण डिटेल बघणार आहे. जनरल नॉलेज, इंग्लिश, रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह, हे असे 4 सेक्शन आहेत. प्रत्येकाचा एरिया कन्फर्म असतो, त्याच्यामध्ये काय क्वेश्चन असतात, काय कसे असतात, टायमिंग अलॉटमेंट कशी आहे, त्याच्यामध्ये आपण बघूया. त्याला जे टोटल मार्किंग असतं त्याचे 120 मिनिट असतं मित्रांनो. ओके. प्रिलिम पास झाल्यानंतर यू गेट इन सिलेक्शन फॉर द नेक्स्ट स्टेजेस.
त्याच्यामध्ये 3 पेपर असतात, डिस्क्रिप्टिव्ह असतं, ऑब्जेक्टिव्ह असतं. 3 पेपरमध्ये इकॉनॉमिक्स, सोशल, नंतर फायनान्स मॅनेजमेंट आणि 3 इंग्लिश. तर तुम्ही बघत असाल याच्यामध्ये 3 पेपर आहे. पेपर 1 मध्ये इकॉनॉमिक अँड सोशल इश्यूज, ESI म्हणतो त्याला. नंतर सेकंड पेपर P2 दाखवला मी, फायनान्स अँड मॅनेजमेंट, त्याला FM म्हणतो. थर्ड इज इंग्लिश. ईच पेपरमध्ये 100 मार्क्सचे पेपर असतात. मित्रांनो, तिन्ही पेपरपैकी याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह हे दोन्ही क्वेश्चन आहेत. आणि इंग्लिश हा कम्प्लिटली डिस्क्रिप्टिव्ह आहे. ओके मित्रांनो. थर्ड आहे इंटरव्ह्यू. तर ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह मध्ये हे तुम्हाला आता सांगतो. आणि बऱ्यापैकी काही मुलांना काही डाऊट असतील मित्रांनो, आपण थोड्या वेळानंतर क्वेश्चन आन्सर मध्ये त्याला घेऊया. कमिंग टू द नेक्स्ट. आता ही खरी मजा आहे. मी तुम्हाला सगळ्यांना एक बघितलं असेल की मी म्हटलं की आरबीआय ही इट इज अ रिअली टफर दॅन द युपीएससी. तुम्हाला बऱ्याच जणांना असेल सर असे का बोलतात. कारण काय मित्रांनो, मी सगळंच बघितलंय. मी युपीएससी बघितलंय, एमपीएससी बघितलंय, जीआरई सुद्धा बघितलं, मी बाकीचंही बघितलं. मी जेव्हा पीओ सुद्धा दिलं तेव्हा मला जमत नव्हतं, मी खरं सांगतो. तेव्हा द्यायची म्हणून दिली होती मी. आणि जेव्हा मी आज तुमच्यासोबत येताना मी बघितलं प्रिलिम्स जी क्वेश्चन आहेत, जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह, इंग्लिश, रिझनिंग, मित्रांनो रिअली you need a lot of hard work to get a grasping, to have a speed, to have the accuracy, to have the command over the your overall grasping. Decision making is very important. कुठला क्वेश्चन घ्यायचा आणि सोडायचा, कुठला क्वेश्चन येऊ शकतो नाही येऊ शकतो, तेवढा वेळ नाहीये. वाचून तुम्हाला डिसाईड करायला वेळ नाहीये की मी हे वाचलं आणि मला येईल की नाही. तेवढ्या याच्यामध्ये 1 मिनिट जाणार तुमचा. मित्रांनो, तुम्ही बघत असाल क्वेश्चन 2 आहेत, 200 क्वेश्चन आहे, मार्क ऑलरेडी 200 आहेत आणि तुमच्याकडे फक्त 120 मिनिट आहे. म्हणजे ऑन अन अवरेज यू हॅव अराउंड 1.25, एका मिनिटाला 2.25 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. मी म्हणेल 1.5 क्वेश्चन नाही, 2.25च क्वेश्चन तुम्हाला लागणार आहेत. कारण तुम्हाला डिसिजन घ्यायला, पेन चालवायला तुमच्याकडे जे टायमिंग आहे दॅट इज कम्स टू द, मी तर म्हणेल 1.5च मिनिट आहे. म्हणजे एका मिनिटाला तुम्हाला 1.5 क्वेश्चन सॉल्व्ह करायचं. कारण तुम्हाला पहिले जे पॉइंट, जे क्वेश्चन 0.20 तुमच्याकडे आहेत दॅट इज टू टिक मार्क, वेदर तुम्ही टिक मारलेली बरोबर आहे का नाही, त्याच्यामध्ये वेळ जातो. तर यू कीप इन अ माइंड, तुमच्याकडे एका मिनिटाला 1.5 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. बेसिकली युपीएससी मध्ये 120 मिनिटांमध्ये 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. आणि आर यू गेटिंग पॉइंट की देर इज अ लॉट ऑफ हार्डवर्क रिक्वायर्ड इन द आरबीआय अँड पीओ. मी आता जस्ट आरबीआयचं बोलतोय, पण इट इज अ काइंड ऑफ लॉट ऑफ, मी हे नाही म्हणत आहे, मी याला डिफिकल्ट म्हणायचा प्रयत्न करत नाही. आय admire युअर हार्डवर्क फॉर द आरबीआय. इट इज अ गुड थिंग. जर तुम्ही आरबीआय केली तर युपीएससी अशी काढाल, आरबीआय केली तर प्रिलिम्स तुमची एमपीएससी अशी निघेल, पीओ केली तर ऑटोमॅटिक तुमचं, कारण तुमची कमांड छान आहे, तुमची ऑटोमॅटिक स्पीड वाढते. दॅट इज अ माय पॉइंट ऑफ टेलिंग यू. तर मित्रांनो, क्वेश्चन बघा, कमिंग टू द पॉइंट, खूप छान आहे. जनरल अवेअरनेस मध्ये 80 क्वेश्चन आहेत, मार्क ऑलरेडी 80 आहेत, पण टाइम तुमच्याकडे 25 मिनिटं आहे. क्वांटिटेटिव्ह मध्ये 30 क्वेश्चन आहेत, 30 मार्क आहेत, 25 मिनिटं आहेत. इंग्लिश मध्ये 30 मार्क आहेत, 30 क्वेश्चन आहेत आणि 25 मिनिटं आहेत. तुम्ही बघाल रिझनिंग मध्ये 60 क्वेश्चन आहेत, 60 मार्क आहेत, 25 मिनिटं आहेत. पण जनरल अवेअरनेस मध्ये 25 मिनिटच आहेत, बरोबर, 80 क्वेश्चनला. रिझनिंगला पण जास्त वेळ का देतोय, तर रिझनिंग मध्ये तुम्हाला वाचायला खूप लागतं. इव्हन युपीएससीच्या सीसॅट मध्ये सुद्धा तुम्हाला मुलांचे क्वेश्चन सॉल्व्ह होत नाहीत 2 तासामध्ये. ओके, कारण ते 100 क्वेश्चन, इथं तुम्हाला 200 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. ओके, तर दिस इज अ गुड काइंड ऑफ हार्डवर्क, गुड काइंड ऑफ कॅपॅसिटी बिल्डिंग. तर मित्रांनो, दिस इज अ प्रिलिम स्टेजेस. आणि कोणाचे जे काही प्रश्न असतील याच्यासोबत किंवा कोणाला शेअर करायचं असेल तर तुम्ही प्लीज, ज्यांनी आरबीआयची एक्झाम दिलेली असेल तर ते आपले शेअर करू शकतात, जेणेकरून बाकी मित्रांना त्यांचे अनुभव शेअर करता येतील. मित्रांनो, याच्यामध्ये जे काही डिटेल्स आहेत दॅट इज टू, प्रत्येक एका चुकलेल्या क्वेश्चनसाठी 0.25, जसं युपीएससी मध्ये 1/3 आहे तर 1/4 मार्क जातो मित्रांनो. ओके, कट ऑफ जो मार्क आहे प्रत्येक वर्षी हा चेंज होतो ऍज पर डिपेंडिंग ऑन द डिफिकल्टी. लाईक
ऑनलाईन ही कॅम्प्युटर बेस्ड टेस्ट होते आणि इंग्लिश आणि हिंदीमध्ये एक्झाम होते मित्रांनो. तर निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी पण इट इज ऑल अबाउट जास्ती जरी असेल कमी असेल तर इट इज सेम फॉर ऑल. ओके मित्रांनो. आता जे महत्वाचा जो मुद्दा आहे आरबीआय मेन्स मध्ये की काय काय क्वेश्चन आहेत कसं आहे. आरबीआय मेन्स मध्ये तुम्हाला 3 पेपर आहेत ज्याच्यामध्ये पेपर 1 आहे इकॉनॉमिक आणि सोशल इश्यू. इकॉनॉमिक सोशल इश्यू मध्ये किंवा बाकी याच्यामध्ये काय काय विचारलं जातं ते आपण नंतर डिस्कस करणार आहोत. खूप इंटरेस्टिंग आहे. वाचायला एन्जॉय करता येईल जर तुम्हाला इकॉनॉमिक्सची खूप आवड आहे. फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये यू आर मोर इंटरेस्टेड आणि फायनान्शियल इश्यू डील करण्यामध्ये तुम्हाला आनंद वाटत यू एन्जॉय द प्रोसेस. तर पहिला जो पेपर आहे इकॉनॉमिक अँड सोशल इश्यूज दॅट इज 100 मार्क. तुम्हाला 90 मिनिटाचा टाइम भेटतो इथे मित्रांनो. ओके. इंग्लिश तुम्हाला रायटिंग आहे 100 मार्क आहेत. 90 मार्काचं ड्युरेशन आहे मित्रांनो. फायनान्शियल सर्व्हिसेस ऑब्जेक्टिव्ह आहे. 100 मार्क्सचा जो मार्क्सचा पेपर आहे 90. तो ओव्हरऑल तुमच्याकडे 300 मार्क्सची हे आहे आणि ड्युरेशन 270 मिनिट म्हणजे आपण 6 त्रिक 18 6 चोक 24 6 पंच 30 अराउंड 4.5 तासाची परीक्षा राहणार. ओके मित्रांनो. मित्रांनो आपण जे बोलत होतो मेन्स मध्ये काय काय गोष्टींची गरज आहे. तर मेन्स मध्ये तुम्हाला जे सिलेबस जो कव्हर होतो किंवा जे तुम्हाला इंटरेस्ट आहे तर टॉपिक्स कव्हर लाईक इंडियन इकॉनॉमी. इंडियन इकॉनॉमी मध्ये तुम्ही रिपो रेट, एक्सचेंज रेट, ESIR, तुमचं जीडीपी काय फरक पडतो, ग्लोबल काय आहे. आता जसं फॉर एक्झाम्पल व्हॉट इज द इम्पॅक्ट ऑफ ग्लोबल टॅरिफ ऑन द इंडियन एक्सपोर्ट, इंडियन इम्पोर्ट, what is the impact of global tariff, what is the impact of USA on our forex reserve, what is the impact on the global dynamics on the gold rate, how the gold rate situation is influencing the middle class of the India. ह्या सगळ्या गोष्टी ह्या याच्यामध्ये येतात. जसं सोशल स्ट्रक्चर मध्ये काय आहे की सपोज देर इज अ कन्झ्युमर प्राइस इंडेक्स वाढली, फूड इंडेक्स वाढला किंवा देर इज अ इन्फ्लेशन इन द फूड prices, the what will be impact on the social structure, what will be impact on the middle class, what will be impact on the poverty alleviation, what are the government schemes जसं जनधन योजना, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, आता विश्वकर्म योजना, महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम, पंतप्रधान जलधनी, पंतप्रधान आरोग्य विमा योजना, पंतप्रधान ओल्ड एज स्कीम. ह्या सगळ्या स्कीम ह्या तुम्हाला जो स्टडी लागणार आहे. मग त्याचा इम्पॅक्ट कसा म्हणजे यू यू कॅन एन्जॉय टू लिंक इट. जसं आता मी तुम्हाला बोलतोय आय एम जस्ट आय 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 नॉट रीड एनिथिंग, आय जस्ट पुटिंग माय नॉलेज इन फ्रंट ऑफ यू की इकडचा इम्पॅक्ट कसं राहणार. मी कालच एक लिंक्डइन वरती गोल्ड वरती एक 1972 पासून ते 2025 पर्यंत रेट कसे वाढले, त्याचा इम्पॅक्ट कसा झाला आणि काय काय याच्यामुळे मी टाकलं. म्हणजे मला आय वॉज एन्जॉईंग टू राईट ऑन दॅट. म्हणजे 1972 मध्ये सोन्याचा भाव 202 रुपये होता आणि आज सोन्याचा भाव 1,27,800 रुपये आहे आणि 660 टाइम्स 660 टाइम्स द रेट हॅज इन्क्रीज. आणि 1972 मध्ये कापसाचा भाव 300 रुपये क्विंटल होता आणि आज कापसाचा भाव 7,000 रुपये क्विंटल आहे. शेतकऱ्यांचं मरण किती होत असणार आहे. शेतकरी त्यावेळेस 1 क्विंटल घ्यायचं तर एक तोळा सोनं घ्या, आता कसं घेणार तो. म्हणजे दीज आर द काइंड ऑफ विचार डोक्यात येतात किंवा तुम्ही ऍज अन इकॉनॉमिक्स तुम्ही एन्जॉय करू शकतात. चला आपण मेन्सची तयारी करतो, वी आर नॉट स्टडिंग द अदर थिंग्स, पण दीज आर द थिंग्स विच यू हॅव टू डिस्कस, विच यू हॅव टू स्टडी, विच यू हॅव टू ब्रेनस्टॉर्म इन युअर माइंड. कमिंग टू द पॉइंट ऑफ इंग्लिश, टेस्ट एसे रायटिंग, प्रिसाइज रिडिंग, जसं तुमचं जे इंग्लिश आहे सगळीकडे. पण वन थिंग इज दॅट यू हॅव टू इम्प्रूव्ह युअर इंग्लिश. अल्टिमेटली यू कॅनॉट रन फ्रॉम इंग्लिश. मित्रांनो तुम्हा सगळ्यांना एक आहे, प्लीज गो ऑन रीडिंग इंग्लिश, इम्प्रूव्हिंग. सगळ्यात महत्वाचं तुम्ही इंग्लिशमध्ये बोला मित्रांनो. इव्हन इथे मी बऱ्यापैकी कधी कधी इंग्लिश बोलण्याचा प्रयत्नासाठी करत असतो की तुम्हा सगळ्यांना त्या गोष्टी जमायला पाहिजे. दॅट इज अ काइंड ऑफ थिंग.
ओके मित्रांनो, की म्हणजे सवय पाहिजे म्हणून, नाही तर अदरवाईज देर इज नो रिझन टू पुट अप इन दॅट वे. मित्रांनो तुम्ही करू शकता. बोलल्याने इंग्लिश इम्प्रूव्ह होते. थर्ड पॉइंट इज द पेपर 3 include the question on financial system, मॅनेजमेंट प्रिन्सिपल, इथिक्स, कॉर्पोरेट गव्हर्नन्स. फायनान्शियल मॅनेजमेंट मध्ये फोरेक्स रिझो कसं होणार, मग तुम्ही फंड रिलीज कसं होणार, ती आपण भारत सरकार जीएसटी कसं मॅनेज करणार, किती पैसा येतो, किती पैसा येतो. आता आपल्याकडे 50 लाख कोटीचं बजेट आहे. त्याच्यापैकी 12.5 लाख रुपये आपल्याला फक्त इंटरेस्ट वरती पे करायला जातात. म्हणजे 25% मनी वी आर पेइंग फॉर द इंटरेस्ट व्हॉट एव्हर वी हॅव टेकन द डेप्ट. 50 लाखामध्ये 25 चाललेत. मग आपण याच्यामध्ये स्टार्ट गव्हर्नमेंटला किती रुपये देतोय, आपण कसं देतोय, कुठल्या कुठल्या स्कीम ऑर्गनाईज करतोय, नंतर कॉर्पोरेटला आपण किती डेप्ट देतोय, किती पैसे माफ करतोय, आपण शेतकऱ्यांना किती पैसा माफ करतोय, किती लोक एनपीए मध्ये टाकतायत. दॅट इज अ काइंड ऑफ थिंग विच आर वी कॅन एन्जॉय. ओके, देन कमिंग टू द पॉइंट, निगेटिव्ह मार्किंग मेन्स मध्ये जिथे जिथे ऑब्जेक्टिव्ह आहे त्या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग आहे. लँग्वेज इंग्लिश आहे मित्रांनो, सगळ्यांची जिथे इंग्लिश आहे. सगळ्यांना एक गोष्ट सांगावीशी वाटते इथे, पेपरमध्ये एस-आय आणि एफ-एम पेपर 1 आणि 3 मध्ये 40 ते 50% क्वेश्चन ऑब्जेक्टिव्ह आहेत, बाकी क्वेश्चन डिस्क्रिप्टिव्ह आहेत. इथे जर काही मार्क 2 मार्कर आहेत, काही 1 मार्कर ऑब्जेक्टिव्ह आहेत. आणि मेन्स मध्ये जे काही क्वेश्चन तुमच्याकडे आहेत डिस्क्रिप्टिव्ह, दीज आर द 15 मार्कर क्वेश्चन, 10 मार्कर क्वेश्चन. किती शब्दामध्ये लिहायचे, कसे लिहायचे, दॅट इज अन ऑल रायटिंग. तर मित्रांनो ह्या ठिकाणी डिस्क्रिप्टिव्ह मध्ये करत असताना रायटिंग प्रॅक्टिस करा. ऑनलाईन क्लासेस मी इथं दिलेला आहे, कुठे कुठे तुम्हाला गायडन्स भेटू शकतं, काय तुम्हाला अवेलेबल आहे, तर दॅट इज अवेलेबल आहेत. ऑनलाईन आर्यन पब्लिकेशन हे आहेत. तर ह्या टॉपिक मध्ये तुम्हाला काही डाऊट असतील आता, यू कॅन आस्क ऑन दी चॅट बॉक्स. ह्याच्यामध्ये काही डाऊट स्पेसिफिक असतील तर त्यावर डिस्कस करूया. आता मी जस्ट काय काय बुक्स आहेत दॅट आय विल टेल यू. बँकिंग वरती आपण पुढच्या वेळी बघूया, मी आता जास्त डिस्कस करत नाही बँकिंगच्या ह्याच्यामध्ये. ओके, मी तुम्हाला इथे हे सांगण्याचा प्रयत्न करेन. क्वेश्चन बँक इथं जे आहेत आपल्याला सिलेबस. हा मित्रांनो, मी इथे जे काही क्वेश्चनची हे केलेले आहे, एक लक्षात घ्या सर्वांना, आरबीआय साठी कशी तयारी करावी ह्या बाबतीत मी तुम्हाला एक छोटस हे करतोय. मित्रांनो, पहिल्यांदा सिलेबस हा तुमच्या डोक्यात पाहिजे. ओके, ज्यांनी पुढे डिटेलमध्ये अभ्यास पुण्यापासून पहिल्यापासून केलाय, वर्षापासून 2 वर्षापासून, मला वाटतं त्यांनाही सिलेबस पाठ नसेल. पण मित्रांनो, तुम्ही आजपासून सुरू करत असाल तर सिलेबस तुमचा पाठ पाहिजे. कुठं काय आहे, कुठं काय काय विचारलं, ह्या गोष्टी तुम्हाला पाहिजे. नंतर तुमच्या कुठले टॉपिक कुठून करताय याच्यामध्ये क्लॅरिटी पाहिजे. एकाच टॉपिक साठी एक पुस्तक. जर तुम्ही क्वांटिटेटिव्ह साठी आर.एस. अग्रवाल वापरत असाल तर दुसरं वापरू नका. जर तुम्ही दुसरं वापरत असाल अरुण शर्मा, तर त्याच्यातनं तेवढा स्पेसिफिक टॉपिक करा. एका टॉपिक साठी 2-2 करू नका. दॅट इज माय हंबल सबमिशन ॲज वेल एज द गायडिंग माय पॉइंट. नका करू. मॅक्झिमम सॉल्व ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन प्रॅक्टिस करा. दर वीकली यू गिव्ह द ऑब्जेक्टिव्ह एक्झामिनेशन अंडर द एक्झॅक्ट एक्झामिनेशन कंडिशन. तुम्ही वाटल्यास कुठे कोचिंग क्लासला जा, ऑनलाईन करा, पण त्या 2 तासात तुमचे 200 क्वेश्चन सॉल्व्ह झाले. नंतर सर्वात महत्वाची रायटिंग प्रॅक्टिस करून, जेवढे तुमचे सिनियर असतील, जिथे तुमचे क्लास असतील किंवा ऑनलाईन कुठे असाल, तर प्लीज सबमिट इट, सॉल्व इट. बऱ्याच जणांनी मला प्रश्न विचारले, सर मी गावात बसून करू शकते का? मित्रांनो, तुम्हाला पॉसिबल असेल तर तुम्ही क्लास जॉईन करा. जर तुम्हाला जमत नसेल तर गावातून करा. पण डोक्यात हे ठेवू नका मी करू शकते की नाही. तुम्ही करू शकता, गावात बसून करू शकता, शेतात बसून करू शकता, पण मनात ही भीती ठेवू नका मी कमी आहे का. नाही, मला नाही जात आहे, नाही, आता मी घरून करणार. हे डोक्यात क्लिअर ठेवा. आयदर इट इज
RBI exam, either it is UPSC, either it is railway or anything. You can do anything. मनात हा एक प्रश्न कन्फ्युजन डोक्यात यायला नाही पाहिजे. जर हे क्लास करून माझे म्हणजे हे 52 आठवड्यांची सिरीज करून तुमच्या डोक्यात जर ती येत असेल, करू शकतो की नाही, तर मी म्हणेल हे माझं फेल्युअर आहे. मी तरी तुमच्या मनामधली ती भीती काढू शकलो नाही, तर दॅट आय विल कन्सिडर आय एम अ फेल्ड पर्सन इन दिस सिरीज. तर हा एक छोटासा ह्या मित्रांनो, कमिंग टू द पॉइंट ऑफ क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड टेस्टचा ह्या क्वेश्चन बँक आहे. तर पुस्तक आहे ॲप्टिट्यूड RS अग्रवाल. रिझनिंगसाठी MK पांडे किंवा RS अग्रवाल ते बघा तुम्ही. रेन अँड मार्टिन किंवा बक्षी हे पुस्तक आहे, त्याच्यातलं एक एक वाचा. जनरल अवेअरनेससाठी मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय की लुसेंट GK, आर्यन बँकिंग ह्या जी गोष्ट आहेत ना, दे डू नॉट सर्व्हाइव्ह द पर्पज. तुम्ही अकॉर्डिंग टू डिमांड ऑफ द एक्झामिनेशन डिसाइड द बुक, आयडेंटिफाय द टॉपिक. ते NCERT मधनं करा किंवा मोठं बुक मधनं करा. देन गो फॉर द लुसेंट ऑर एनी अदर्स. कमिंग टू द पॉइंट ऑफ RBI मित्रांनो, तुम्ही माना न माना इकॉनॉमिक सर्वे तुम्हाला पाठ पाहिजे. PIBचं जे काही स्टेटमेंट निघतात, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो ते पाठ पाहिजे. बजेटही पाठ पाहिजे. मॅगझिन वाचा. इंडिया 2025 बिलकुल पाठ पाहिजे. योजना मी तुम्हाला कुठं वाचायला नाही सांगितली, पण RBI मध्ये तुम्हाला योजना वाचावं लागणार. मित्रांनो, आतापर्यंत मी म्हटलं नाही, पण जेव्हा मी याचे क्वेश्चन बघितले, सगळं बघितलं, तुम्हाला याच्यामध्ये रिक्वायर्ड अमाउंट मध्ये तुम्हाला योजना, तुम्हाला एम्प्लॉयमेंट न्यूज ह्या गोष्टी तुम्हाला वाचाव्या लागणार. कशा वाचावं लागणार, कसं वाचायला पाहिजे, यू कॅन आस्क मी इन द चॅटबॉट, आय विल ट्राय टू एक्सप्लेन इट. RBI ग्रेट स्पीच, याच्यामध्ये RBIचे अॅन्युअल रिपोर्ट तुम्हाला बिलकुल वाचावं लागणार. रमेश सिंग पुस्तक ही खूप छान आहे. तर नाऊ दीज आर द मी आता इथं थांबतो. देन वी विल टॉक ऑन द नेक्स्ट. नाव आय विल टेक अ क्वेश्चन मित्रांनो. तर आय विल स्टॉप हिअर. आय होप यू गॉट अन आन्सर फ्रॉम युअर रिगार्डिंग दिस RBI. आपण जे छोटा पार्ट राहिला आपण पुढच्या याच्यामध्ये घेऊया. POचं सुरुवात करूया. तर नाऊ जस्ट आय विल स्टार्ट विथ द, तर आपल्याकडे मला वाटलं तर 15 मिनिट द्या, पण आपल्याकडे आता 11 मिनिटं आहेत. I hope so. You are enjoying the classes here. Sanika, sir, can we get the job in banking sector from IIM? Definitely, Sanika. IIM मधनं तुम्हाला कुठेही जॉब भेटू शकतो. You can get a job in the banking, hospitality, Google, IT sector. Even you can get in NGO also. कारण NGO मध्ये सुद्धा खूप मोठे सेक्टर आहे. तर you can get it, Sanika. Mihir, I have listened the Rich Dad Poor Dad book as you suggested in the previous session. A wonderful book for changing mindset regarding earning money. मी Rich Dad Poor Dad यासाठी सगळ्यांना सांगितलं, कारण तुम्ही आता बँकिंग वरती काम करायला येत आहे म्हणून. आणि मी सगळ्यांना सांगतो, यू कॅन विन, रिच डॅड पुअर डॅड हे 2 पुस्तकं नक्की वाचा. आणखी माझ्याकडे खूप पुस्तकं आहेत वाचण्यासारखी, पण दिस आर द बेसिक बुक. कारण आपल्या मुलांना ह्या गोष्टी कळत नाहीत आणि ह्या गोष्टी शाळेत शिकवल्या जात नाही. तुम्ही जेवढे काही क्लास अटेंड करते, माझी इच्छा असते की तुम्हाला मी जे काही बोलतो इट इज अ वर्ल्ड क्लास. तुम्ही आणखीन काही हे असेल तर तुम्ही मी तर म्हणेन तुम्ही साइड बाय साइड एक एक पुस्तक रोज 2-2 पेज वाचत चला. तुम्हाला जे आवडतं ते पुस्तक फक्त तुम्हाला जेव्हा बोर होईल 2-2 पेज वाचत चला. म्हणजे तुम्हाला गोष्ट वाचावीशी वाटली, वाचा. 2-2 पेज वाचा, पण वाचा. तुम्हाला एन्जॉय कराल. तर आय होप सो यू आर एन्जॉयिंग. तुम्हाला वाचता येत नाही तर ऍटलीस्ट यू रीड सॉरी लिसन ऑन द YouTube फॉर द 25-30 मिनिट. जेव्हा तुम्ही चालता ना, तर मित्रांनो आठवड्याला एक तरी तुम्ही छान पुस्तक वाचा. जसं थिंक अँड ग्रो रिच आहे, यू कॅन विन आहे, हाऊ टू इन्फ्लुएन्स द बुक आहे, ब्रायन ट्रासीचे बुक येतात. ब्रायन ट्रासीची बुक येतात, ती छान पुस्तकं आहेत, वाचू शकतो. सानिका, why the RBI exam is harder than UPSC exam and what is the reason behind this? Because we are all know UPSC is an exam harder. Okay, there is no doubt. But RBI is also not a simple exam.
UPC is hardest, no doubt, because we have to read a lot of things. Unpredictable is right. UPC मध्ये पासिंग पर्सेंटेज इज 0.2%. आरबीआयचं पासिंग 1 to 2% आहे, म्हणजे 5%, 5 टाइम देअर सिलेक्शन इज हाय इन द आरबीआय. तर त्याच्यामुळे ते आपण सिम्पल म्हणूया. पण व्हाय आय सेड हार्डर? बिकॉज the mathematical equation, quantitative, without having background of the economics, it will be tougher to crack. That is the reason I say RBI is not a simple exam, it is a hard. Prelims is tougher than the UPSC, because you have to crack 200 question in 120 minute. UPSC you have to crack 100 question in 120 minute. That is the difference I am telling. Otherwise UPSC is a hardest, there is no doubt about it. But RBI is a prelims is tougher. ओके मित्रांनो, मी काय म्हणतो कळतंय? तर दिस इज आय फील व्हॉट आय फेल्ट दॅट आय एम स्टडिंग. नो डाऊट UPSC इज अ हार्डेस्ट बिकॉज 0.2% इज अ सिलेक्शन रेट. RBI इज अ 1 to 2%. ओके मित्रांनो. सानिया, व्हॉट इज द मीन बाय रिपो रेट? मित्रांनो, रिपो रेट इज अ रेट ॲट विच द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया गिव्ह द लोन टू द बँक. ओके. आता जसं बँक आम्हाला लोन देते तर इंटरेस्ट रेट देते, मग त्याच्यामध्ये ते जे देतात मग त्या रेटला जे काही रिपो रेट आहे त्याला रिपो रेट म्हणतो. त्याच्यामध्ये आणखी रिव्हर्स रिपोर्ट रेट सुद्धा असतो. खूप आहे जे तुम्ही वाचत राहा. यू कॅन गेट ऑल थिंग. प्रज्वल, हाऊ मेनी रेफरन्स बुक सफिशियंट फॉर CSAT प्रिपरेशन? आय थिंक 2-3 बुक्स इज सफिशियंट. तो तुझा ठोकळा असतो प्रज्वल, तो आणि 1-2 बुक्स तुम्हाला जिथं वाटतं गरज आहे एक्स्ट्रा तेवढं वाचा. अदरवाईज CSAT एक ठोकळा आणि एखादं बुक ते सुद्धा गरज नाही. तेवढं जरी केलं आणि प्रॅक्टिस केली, sufficient to crack CSAT. Tejaswini, I am a first year BSc student and I want to become a Maharashtra police officer. My family want me to prepare for the post of DYSP. Sir, please tell me which one is the best. With Tejaswini, if you are preparing for the DYSP, MPC, you can give, and there is a best. Nothing is wrong. But when you are doing DYSP, and if you जर तुला महाराष्ट्र जर तुम्हाला काम करायचंय आणि तुम्हाला DYSP बनायचं असेल तर तुम्ही MPC द्या. बरं, जर तुम्हाला IPS बनून जर पूर्ण भारतात कुठेही सर्व करायचं असेल देन यू कॅन गिव्ह द UPSC. आणि UPSC मध्ये IPS बनाल पण यू कॅन बी पोस्टेड एनी पार्ट ऑफ इंडिया इन एनी कॅडर. तर दॅट इज अ काइंड ऑफ थिंग. you just decide and take. Otherwise okay. Mihir, would you please tell us what is Yojana year and annual report scheme? Should we read to 25-26 or before 25-20? आता प्रेझेंट जे चालू आहे मिहिर ते वाचाल. Mukta, how start to study of banking? You start, purchase the book and start it. जिथून तुम्ही सुरुवात कराल तिथून तुमची लाईन सुरुवात होते. जहां से आप शुरुआत करते वहां से लकीर खींची जाती है, ऐसा म्हणा पुढे चला. Mihir, please give us a short idea of RBI SO exam, sir. We discussed wonderfully RBI, great, but would you please tell which RBI SO is good, statistics or economics or agriculture? I am willing to economics because it is the most demanding SO exam in bank. Economics is good, Mihir. There is no doubt. And one thing is that it is your expertise, your liking, what is you feel and what is your background. That makes a sense and you take a call. I am just telling you, ultimately you have to take call and stick to it. Don't regret any time. Okay. मुक्ता, कोणती बुक आहे जे सुरुवातीला मी वाचू शकते बँकिंग साठी? यू कॅन स्टार्ट विथ द आर्यनचे पब्लिकेशन आहे. आणि ऑनलाईन तुम्हाला अमेझॉन, फ्लिपकार्ट वरती खूप पुस्तके भेटतात बेटा. एक पुस्तक स्टार्ट करा आणि यू टॉक विथ द सिनियर, यू विल गेट अ लॉट ऑफ गायडन्स. Current affair, I am doing economics column from 25 January of Dainik Bhaskar, Economic Times and Hindu. Mihir, don't read many, read one. Dainik Bhaskar is sufficient and Economic Times is sufficient. Weekly magazine जास्त वाचू नका. And one magazine monthly is sufficient. You read more, you will waste time. Rather than that, focus on reading, revising it, solving more question and solving the exam, giving exam. That is my suggestion. Otherwise, you can take a call.
Thank you so much, sir, for every Sunday you give your valuable time. We are really grateful. So give really from pure of heart respect to Tushar Shinde, sir. Thank you, beta. What about CA, Chartered Account? What is your question, Jain? For quantitative aptitude reasoning, I am preparing with RS Agarwal. So this sufficient, or I should add any other book? Don't read anything. If you are you compare your question bank. Sorry, you compare the last year 24-25. If you are able to solve the question from the RS Agarwal, note it. If you are not able to solve and you need a more support, then go for another book. मानसी, आचल, ठीक आहे. अंजली, सर तुम्ही इकॉनॉमिक हे शब्द वापरलं म्हणजे अर्थ, पण अर्थशास्त्र म्हणजे काय थोडं डिटेल मध्ये सांगाल का? अंजली, पुढच्या वेळेस सांगतो हे आता. इकॉनॉमिक्स इज द, आपण तरी सांगतो मी, इकॉनॉमिक्स इज द use of financial knowledge for the purpose of earning and managing the money in the society, in the country or home. That is called the economics. Whatever you use the tool of money or finance for the management of country, community, society, family, that is economics. जे तुम्हाला वापरता. आता जर मनी इकॉनॉमी, जसं आता कोणी बरंच म्हणतं की आता मी पैसे कमवतो, पण पैसे आले आणि गायब झाले, घरात पैसेच उरले नाही. दॅट इज नॉट अ गुड फायनान्शियल मॅनेजमेंट. फायनान्शियल मॅनेजमेंट इज अ पार्ट ऑफ इकॉनॉमिक्स. ओके, इकॉनॉमिक्सचे खूप पार्ट आहेत. इकॉनॉमिक्सचं स्टॅटिक्स पार्ट आहे, इकॉनॉमिक्सचं फायनान्शियल पार्ट आहे, इकॉनॉमिक्सचं बजेट मॅनेजमेंट आहे, इकॉनॉमिक्सचं सोशल डेव्हलपमेंट पार्ट आहे, इकॉनॉमिक्सचं लेबर मॅनेजमेंट पार्ट आहे. खूप आहे. इकॉनॉमिक्स इज अ व्हेरी व्हास्ट. संजना, युपीएससी साठी आपण 6 to 12 पर्यंत एनसीआरटी वाचायचं, तर आपण 3rd क्लास आणि 4th क्लासचे पण एनसीआरटी वाचायची हवी का? संजना बेटा, देर इज अ नो नीड 3rd 4th, यू कॅन स्टार्ट टू 6 to 12. एवढे जरी वाचलं तरी नाकी नऊ येतील. ओके, तो दिस इज द काइंड ऑफ थिंग. जास्त नका करू. 6 to 12 इज ओके. त्याच्या खालचं वाचत नाही. त्याच्या खालचं तुम्हाला वरती वाचलं खालचं येऊन जातं. 6th इज ओके. इव्हन 5th यू कॅन स्टार्ट फ्रॉम 5th. I am a CA student and intermediate level. I am going to give exam in January 26. After that, I will have interview for the articleship. Please guide me how I can keep myself updated with the different industries, specifically stock market. I want to start investing, but I don't have any source from where I can learn about stock market. Please guide me over that. Jane beta, here, see, different industries, and you just read the Lok Satta and Hindu, or if you want you can read the financial services book or anything, you read it. That is a sufficient learning. Second thing, you go for the any stock market app. Angel is there. SBI Demat account. You open the Angel Demat account or SBI Demat account, any Demat account, and start investing 1 rupee, 2 rupee, 3 rupee, 5 rupee, 100 rupee. Invest in the mutual fund. Invest in the electronic traded fund. Invest in the gold. And I don't need to tell you, now you are a CA student. And next week you tell me I invested 100 rupee and I got a loss or benefit. So then I will see, because being a CA student, you should have invested till moment. And I want all people, you should start investing 5 rupee, 2 rupees at least. Okay, मित्रांनो, thank you all of you. मनपूर्वक धन्यवाद सर. अतिशय सुंदर सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. अगदी सविस्तररित्या प्रत्येक गोष्ट सरांनी आपल्याला सांगितली. याबद्दल सर्वांच्या वतीनं मी सरांचे मनपूर्वक आभार मानतो. आजच्या या सत्राध्यक्ष म्हणून लाभलेले महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्राचे अध्यक्ष सन्माननीय यशवंतजी शितोळे सर यांचे देखील मी मनपूर्वक आभार मानतो. आजच्या या सत्रास उपस्थित करिअर कट्टाचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि हे सत्र याच ठिकाणी संपलं असं जाहीर करतो. मनपूर्वक धन्यवाद.